जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या विरोधात शहादा तालुक्यातील आदिवासी व दलित समाज आक्रमक झाले असून निलेश देसले पोलीस निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करा व पदावर तात्काळ हटवा या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना भारत आदिवासी संविधान सेना, बिरसा फायटर्स, वंचित बहुजन आघाडी व दलित समाजातर्फे नुकतेच देण्यात आले। यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, दलित समाजाचे तालुकाध्यक्ष दिलीप महिंद्रे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण निकम, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे सुनील पवार, सखाराम भीर, सुभाष वाघ, पावना भीर, मच्छिंद्र वाघ, शहादा शहर अध्यक्ष इकबाल शेख, सुनील भीर, राजेश ठाकरे, विजय पवार, रोहित पवार, सुकलाल वाघ, लहू सनेर, गंगाराम पवार, सागर वाघ, योगेश मोगरे, सरावण वाघ, लक्ष्मण चौधरी, दीपक वाघ, तिल्या पवार, शरद पवार, अनिल वाघ, अनिल ठाकरे, विनोद वाघ, राजू वाघ, नागराज वाघ, गोविंदा वाघ, महिला प्रतिनिधी गोपिका वाघ इत्यादी भारत आदिवासी संविधान सेना, बिरसा फायटर्स, वंचित बहुजन आघाडी असे आदिवासी व दलित समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले हे आदिवासी विरोधात अपमानास्पद व पक्षपाती वागणूक देत आहेत। आदिवासींची तक्रार घेत जात नाहीत। जो तक्रार करायला जातो त्या आदिवासींना पोलीस ठाण्यात डांबून ठेवतात। ज्या आदिवासी युवकांना गंभीर मारहाण झाली आहे अशांनाच लॉकअपमध्ये बंद करून ठेवतात। पिंपळे येथील आदिवासी व्यक्तीस मारहाण व महिलांवर अत्याचार प्रकरण व शिरूर दिगर येथील आदिवासी युवकांस मारहाण प्रकरण मराठा गुजर समाजाच्या आरोपींना पाठीशी घालतात। ते सतत आदिवासींवर अत्याचार अन्याय करतात। विशेषतः पोलीस निरीक्षक निलेश देसले हे आपल्या पदाचा गैरवापर करून वारंवार आदिवासींवर अन्याय करत आहेत। आदिवासींवर हल्ले करणार यांना मोकाट सोडून देतात। खरे गुन्हेगार मोकाट सोडतात व ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्या आदिवासींनाच पोलीस ठाण्यात बंद करून ठेवतात। आदिवासी समाजाची बाजू मांडणार या बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा या सामाजिक कार्यकर्त्यावरच 22,354चा खोटा आरोप लावून गुन्हा दाखल करून खोट्या केसमध्ये अडकवो अशी धमकी देतात। शहादा तालुक्यात वर्षानुवर्षे आदिवासी लोक गुजर पाटील समाजाच्या लोकांच्या शेतात मजुरी करतात, पण हेच लोक आदिवासींवर अत्याचार करतात। अत्याचार करून पोलिसांना पैसे देऊन तोडीपाणी करून प्रकरणे दाबून टाकतात। पोलीस अशा गुन्हेगारांना साथ देतात। आदिवासी मजूर बांधवांवर अत्याचार झाल्यावर पोलीस ठाण्यात साधी मराठी बोलता येत नाही। तक्रार कशी करायची ते कळत नाही। काय बोलायच ते समजत नाही। याचा पोलीस गैरफायदा घेऊन दबंग समाज व पोलीस मिळून अन्याय करत आहेत। 28 मार्च 2025 रोजी शहादा तालुक्यातील पिंपळे या गावातील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस मराठा समाजाच्या 6 लोकांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण करून दुखापत केली। तसेच आदिवासी महिलांना निर्वस्त्र करून हाणा अशी अश्लील शिवीगाळ करून धमकी देत मारहाणीचा प्रयत्न झाला। लोखंडी पाईपने मारहाण झालेल्या आदिवासी व्यक्तीलाच निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात डांबून ठेवले। 29 मार्च 2025 रोजी आदिवासींची तक्रार दाखल करून घेतली नाही। पैसे घेतल्यावरच पोलीस ठाण्यात तक्रार घेतली जाते असे गंभीर आरोप पोलीस निरीक्षकांवर करण्यात आले असून असा जातीभेद करून फक्त एका समाजाची बाजू घेणारा निलेश देसले सारखा पोलीस निरीक्षक शहादा पोलीस ठाण्यात नको हवा। निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा याच्यावर येत्या 8 दिवसांत कारवाई न झाल्यास सर्व आदिवासी संघटना मिळून पोलीस अधीक्षक नंदुरबार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात असल्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।